Hello student. Today we are going to learn part 5 from fourth topic Kingdom Animalia. Okay, and today this is last lecture from fourth topic. So in previous lecture we learn first division Agnathostomata. So second division is Gnathostomata. It is divided into superclass Pisces and Tetrapoda. So that Agnathostomata is divided into single superclass, that is Cyclostomata, and Gnathostomata is divided into two superclasses like Pisces and Tetrapoda. तर जे काही फर्स्ट आहे सुपरक्लास पायसेस. ओके, पायसेस हे जे काही आहेत ते ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत, म्हणजे पाण्यात राहणारे आहेत. त्याच्यानंतर पॉयकिलोथर्मिक आहेत. म्हणजे काय तर जसं बाहेरचं टेम्परेचर चेंज होतं तशा पद्धतीने त्यांच्या पण बॉडीचं टेम्परेचर चेंज होतं. आणि दुसरे असतात होमिओथर्म्स. तर होमिओथर्म्स कसे असतात, बाहेरच्या नेचरमधलं टेम्परेचर किती पण चेंज झालं तरी बॉडीमधलं टेम्परेचर जसंच्या तसंच राहतं, चेंज होत नाही. पण हे जे पॉयकिलोथर्मिक असतात त्यांच्यामध्ये तसं नसतं. तर जसं बाहेरचं टेम्परेचर होईल तसं त्यांचं पण होतं. जसं फॉर एक्झाम्पल बाहेर टेम्परेचर खूप कमी आहे, थंड आहे एकदम, तर त्यांची पण बॉडी थंड होते. गरम असेल तर गरम राहते. म्हणजे सेम तसंच टेम्परेचर मेंटेन राहतं. लॅटरल लाईन सिस्टीम इज प्रेझेंट विच शो प्रेझेन्स ऑफ रिओरिसेप्टर्स फॉर डिटेक्शन ऑफ वॉटर करंट. तर त्यांच्या बॉडीवरती एक आडवी लाईन असते, त्याला लॅटरल लाईन म्हणतात. पूर्ण माउथपासून पुढे लास्टच्या टेलपर्यंत ती लॅटरल लाईन असते. लास्टचं जे फिन असतं तिथपर्यंत ती लाईन असते, त्याला लॅटरल लाईन म्हणतात. आणि त्याच्यावरती रिओरिसेप्टर्स असतात. तर ते काय करतात, रिओरिसेप्टर असं ऑर्गन असतो की जो काय करतो तर वॉटर करंटचं डिटेक्शन करतं. म्हणजे वॉटर करंट कुठल्या साईडनी आहे आणि किती स्पीडला आहे हे त्यांना त्याच्यामुळे समजतं. लोकोमोशन इज बाय बॉडी मसल्स अँड फिन्स. तर जे काही लोकोमोशन म्हणजे हे जे सगळे आहेत ते मासे फिशच असतात. आणि त्यांचं लोकोमोशन कशाने होतं तर त्यांना असणारे फिन आणि त्यांच्या बॉडीने ते जे काही लोकोमोशन असेल ते करतात. कॉडल फिन ॲक्ट ॲज स्टीरिंग व्हील. एक्झोस्केलेटन इज ऑफ डर्मल स्केल. एंडोस्केलेटन इज आयदर बोनी और कार्टिलेजिनस. तर बाहेरच्या साईडला त्यांचे छोटे छोटे स्केल्स असतात. जर तुम्ही फिश बघितला असेल हातात घेऊन तर वरती त्याच्यावरती छोटे छोटे स्केल्स असतात. एक ट्रान्सपरंट छोट्या छोट्या साईजचं जे काही स्ट्रक्चर असतं त्याला स्केल्स म्हणतात. बॉडी इज स्ट्रीमलाईन अँड बोट शेप. तर बॉडी कशी असते एकदम बोट शेपसारखी असते. तशी का असते तर त्यांना स्विम करता यावं म्हणून. रेस्पिरेशन इज बाय गिल्स. हार्ट इज टू चेंबर्ड अँड इज वेंट्रल इन पोझिशन. ओके, तर हार्ट किती चेंबरचं असतं, 2 चेंबर हार्ट असतं. इट शो सिंगल अँड क्लोज सर्क्युलेशन. तर त्यांच्यामध्ये जे काही सर्क्युलेशन असतं ते क्लोज असतं. म्हणजे जे काही ब्लड वेसल्स असतील त्याच्यामधून हे जे काही ब्लड असेल ते फ्लो होतं. हार्ट ऑलवेज शो प्रेझेन्स ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड, सो इट इज डिस्क्राईब ॲज व्हेनस हार्ट. तर हार्टमध्ये कायम डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं म्हणून त्याला व्हेनस हार्ट म्हटलं जातं. आता डिऑक्सिजनेटेड म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसणार आहे असं ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड. दे हॅव वेल डेव्हलप ब्रेन विथ लार्ज ऑल्फॅक्टरी लोब्स. तर त्यांचे ब्रेन असतो तो वेल डेव्हलप झालेला असतो. सेक्सेस सेपरेट्स असतात. लाईक फिमेल बॉडी वेगळी असते, मेल बॉडी वेगळी असते. मोस्ट फिशेस आर ओव्हिपेरस अँड सम आर विव्हिपेरस. तर काही आहेत ते काय करतात, एग ले करतात आणि काही असे आहेत की ते डायरेक्ट यंगवनना बर्थ देतात. ओव्हिपेरस म्हणजे काय तर एग ले करणारे, अंडी घालणारे. आणि
विवी पॅरस म्हणजे काय तर त्यांच्या डायरेक्ट पिल्लांना जन्म देणारे. तर हे जे सुपर क्लास पायसेस आहे तो परत 2 क्लासमध्ये डिवाईड झाला आहे. तर फर्स्ट आहे कॉन्ड्रिक्थिस, क्लास कॉन्ड्रिक्थिस. ओके, कॉन्ड्रियन म्हणजे काय तर कार्टिलेज आणि इक्थिस म्हणजे काय फिश. कॉन्ड्रिक्थिस. ओके. तर त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कार्टिलेजिनस स्ट्रक्चर असतं आणि पुढचं जे दुसरा क्लास आहे त्यांचं स्ट्रक्चर ऑस्टिक्थिसचं बोनी स्ट्रक्चर असतं. ओके, फर्स्ट आहे कॉन्ड्रिक्थिस. ह्याचे एक्झाम्पल काय आहेत तर सगळे जे काही शार्क येतात ते ह्याच्यामध्ये येतात. स्कॉलिओडॉन म्हणजे डॉगफिश म्हणजेच शार्क, नॉर्मलवाला शार्क. त्याच्यानंतर सॉ फिश, इलेक्ट्रिक रे, कॉमन स्केट, हॅमर हेडेड शार्क, एक्सक्लुझिव्हली मरीन. तर हे कसे असतात मरीन वॉटरमध्येच, सी वॉटरमध्येच राहतात. एअर ब्लॅडर इज ॲबसेंट, हेन्स these fishes need to swim constantly to so that they do not sink. तर त्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर नसतात. एअर ब्लॅडर म्हणजे असं छोटे छोटे एक स्ट्रक्चर असतं आणि ते कसं त्याच्यामध्ये एअर गेली की ते इझिली वॉटरमध्ये तरंगू शकतात. तर ह्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर नसल्यामुळे त्यांना कॉन्स्टंटली स्विमिंग करावंच लागतं. नाही केलं तर ते डायरेक्ट सिंक होतील, तळाला जातील. आणि बाकीचे ज्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर असते ते मासे जरी ते पोहले नाहीत, स्विमिंग केलं नाही तरी ते तिथल्या तिथे राहू शकतात. दे आर प्रिडेटरी फिश. सम ऑफ देम हॅव इलेक्ट्रिक ऑर्गन्स. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक रे, टार्पेडो, and some have poison sting, that is stingray, for the organ of offense and defense mechanism. तर जे इलेक्ट्रिक रे आणि स्टिंगरे आपण ऐकलं असेल की आपल्याला 2-3 वर्ष मागे की न्यूजमध्ये दाखवायचे जेव्हा मुंबईला वगैरे विसर्जन गणपतीचं केलं जात होतं तर तिकडे मासे यायचे आणि त्या मासे पॉयझनस होते किंवा त्याच्यामुळे ते लोकांना चावल्यामुळे काहीतरी पॉयझनस होत होतं. तर ते हे स्टिंगरे जे मासे होते तर ते जर लागले तर त्यांच्यामध्ये पॉयझन असतं, त्याच्यामुळे ते हार्मफुल असतात. आणि दुसरे आहेत ते इलेक्ट्रिक रे, त्यांच्या बॉडीवरती करंट असतो. जर आपल्याला त्यांचं स्पर्श झाला किंवा आपण त्यांना हात लावला तर आपल्याला शॉक लागू शकतो. तर हे कशासाठी असतं तर जेणेकरून त्यांना दुसऱ्या कुठल्या ऑर्गॅनिझम्सनी किंवा दुसऱ्या ॲनिमल्सनी किंवा ह्युमननी मारू नये म्हणून त्यांच्यामध्ये हे जे काही ऑर्गन्स आहेत ते डेव्हलप झालेले असतात. म्हणून त्याच्यानं त्यांची नावं पडलेत इलेक्ट्रिक रे आणि स्टिंग रे. ओके, सेकंड क्लास आहे ऑस्टिक्थिस. तर ऑस्टॉन म्हणजे काय बोन आणि इक्थिस म्हणजे फिश. तर हे कसे आहेत बोनी फिश आहेत. फॉर एक्झाम्पल बॉम्बे डक म्हणजे बोंबील, लंग फिशेस, हिप्पोकॅम्पस, सी हॉर्स, पॉम्फ्रेट, लोबियो रोहिता म्हणजे रोहू, कटला, क्लॅरियस, ॲक्वॅरियम फिशेस, बीटा, फायटिंग फिश, टेरोफायलम, एंजल फिश. तर हे जे काही सगळे वेगवेगळ्या व्हरायटीचे फिश आहेत. ॲक्वॅरियम फिश म्हणजे काय तर जे फिश पॉन्डमध्ये वगैरे ठेवले जातात, फिश टँकमध्ये ठेवले जातात ते वाले फिश. ओके, तर ऑस्टिक्थिस इन्क्लूड फिशेस इन विच बोनी एंडोस्केलेटन इज प्रेझेंट, हेन्स कॉल्ड ॲज बोनी फिश. तर ह्यांचं एंडोस्केलेटन बोनी असतं म्हणून यांना बोनी फिश म्हणतात. आणि कॉन्ड्रिक्थिसमध्ये कसं होतं त्यांचं एंडोस्केलेटन कसं होतं कार्टिलेजिनस होतं म्हणून कार्टिलेजिनस फिश. ओके, these are aquatic, present in the both fresh and marine water. तर जे कॉन्ड्रिक्थिसमधले होते ते कसे होते एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटरमधले होते आणि हे जे आहेत ते कसे आहेत ॲक्वॅटिक वॉटरमध्ये, दोन्ही टाईपच्या वॉटरमध्ये राहतात म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा आणि मरीन वॉटरमध्ये सुद्धा.
आणि ह्यांच्यामध्ये काय आहे, एअर ब्लॅडर प्रेझेंट असते, त्याच्यामुळे त्यांची बॉडीचा बॅलन्स राहू शकतो किंवा जरी त्यांनी थोडा वेळ स्विमिंग केलं नाही तरी ते पाण्यामध्ये तरंगत राहू शकतात. ओके, तर इथे आपल्याला डायग्राम्स दाखवल्यात. कटला जो फ्रेश वॉटर फिश आहे, त्याच्यानंतर फ्लाइंग फिश आहे, सी हॉर्स आहे. सेकंड सुपर क्लास आहे टेट्रापोडा. These animals bear 2 pairs of appendages. Some animals like snake are secondarily limbless. तर टेट्रापोडामध्ये जे काही ॲनिमल्स येतात ते कसे आहेत, त्यांच्यामध्ये 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस आहेत, लेग्स असतात, आणि काहींमध्ये लिमलेस असतात, म्हणजे लेग्स वगैरे नसतात त्यांच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल स्नेक. सुपर क्लास टेट्रापोडा include 4 classes, namely Amphibia, Aves, Reptile and Mammalia. रेप्टिलिया असं पण म्हटलं जातं किंवा रेप्टाईल्स असं पण म्हटलं, रेप्टिलिया अँड मॅमेलिया. ओके, तर फर्स्ट आहे ॲम्फिबिया. फर्स्ट क्लास ॲम्फिबिया. तर ॲम्फिबिया असं का नाव पडलं आहे, तर ॲम्फी म्हणजे काय, बोथ, आणि बियास म्हणजे लाईफ. तर ते जे काही ह्या क्लासमधले जे काही ॲनिमल्स आहेत ते दोन्हीकडे राहतात, म्हणजे जमिनीवरती पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात, म्हणून त्यांचं नाव काय आहे, ॲम्फिबिया. तर याचं एक्झाम्पल काय आहे, राणा. तर हे जे राणा नाव आहे ते कोणाचं आहे, फ्रॉगचं आहे. बेडगाचं जे सायंटिफिक नेम आहे ते राणा असं आहे. त्याच्यानंतर बफो, टोडसुद्धा फ्रॉगसारखेच असतात, फक्त त्यांचं स्ट्रक्चर थोडं वेगळं असतं. सॅलामँडर, त्याच्यानंतर लिमलेस ॲम्फिबियन, हायला ट्री फ्रॉग. ओके, तर हे सगळे ॲम्फिबियाचे एक्झाम्पल्स आहेत. लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. तर जसं की मी म्हटलं ॲम्फिबिया का म्हटलं आहे, तर ते वॉटरमध्ये राहतात आणि त्याच्यासोबत लँडवरती पण राहतात. आणि वॉटरमध्ये कोणत्या राहतात, तर फक्त फ्रेश वॉटरमध्येच राहतात. आणि हे कसे आहेत, पॉयकिलोथर्मिक आहेत. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं ते काय, बाहेरचं टेम्परेचर जसं असणार आहे नेचरचं टेम्परेचर, त्या पद्धतीने त्यांचं टेम्परेचर चेंज होत राहणार आहे. बॉडी इज डिफरन्शिएट इंटू हेड अँड ट्रंक. तर त्यांची जी काही बॉडी आहे ती हेड आणि ट्रंक ह्या 2 पार्टमध्ये डिवाईड झालेली असते. त्याच्यानंतर त्यांची स्किन कशी असते, मॉइस्ट आणि म्युकस ग्लँड्स असतात त्यांच्यावरती. म्हणजे आपण जर फ्रॉग बघितला तर फ्रॉग कसं असतं, एकदम हाताला गिळगिळीत असं, म्हणजे एकदम वेगळाच लागतो ना, तर कसं असतं त्यांची स्किन जी असते ती ओलसर असते. आयलिड्स आर प्रेझेंट. टिम्पॅनम रिप्रेझेंट इयर. तर त्यांच्यामध्ये आयलिड्स प्रेझेंट असतात, म्हणजे काय, तर जे डोळ्यांच्या वरचं पापणी आहे ती प्रेझेंट असते त्यांच्याती. आणि जे काही आपल्याला जसे इयर आहेत तसे त्यांचे इयर नसतात. तर टिम्पॅनम एक ऑर्गन असतं किंवा एक स्ट्रक्चर असतं, ते इयर म्हणून वर्क करतात. एक्सक्रेटरी प्रोडक्ट, डायजेस्टिव्ह वेस्ट अँड गॅमेट्स आर रिलीज थ्रू कॉमन चेंबर कॉल्ड क्लोएका. तर क्लोएका एक जसं ॲनस असतं त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये क्लोएका असतं, आणि त्या क्लोएकामधून जे काही त्यांचं एक्सक्रेटरी प्रोडक्ट असणार आहे, डायजेस्टिव्ह वेस्ट असणार आहे, गॅमेट्स असणार आहे, ते सगळे त्याच्यामधून बाहेर पडतात किंवा रिलीज होतात. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ क्लोज टाईप. हार्ट इज 3 चेंबर. तर त्यांची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती कशी आहे, क्लोज टाईपची आहे. जसं की आपण आधीचे जे फायलम बघितले होते त्यांच्यामध्ये कसं होतं, ओपन टाईपची सर्क्युलेटरी सिस्टीम असायची, पण ह्यांच्यामध्ये कशी आहे आता, क्लोज टाईप. म्हणजे कसं असणार आहे, तर जे काही ब्लड आहे ते ब्लड व्हेसल्समधून वाहत असतं. रेस्पिरेशन इज बाय स्किन, लंग अँड ब्युकोफॅरिंग्स. तर फ्रॉग जे आहेत ते काय करतात, जेव्हा त्यांना कधी वाटेल तर काही वेळेला ते स्किन थ्रू रेस्पिरेशन करतात, काही वेळेला लंग्स थ्रू रेस्पिरेशन करतात. नर्वस सिस्टीम त्यांच्यामधली वेल डेव्हलप असते, म्हणजे जो काही ब्रेनचं स्ट्रक्चर असणार आहे ते वेल डेव्हलप असतं.
त्याच्यानंतर मेल बॉडी वेगळी असते, फिमेल बॉडी वेगळी असते. आणि ते कसे आहेत तर ओव्हिपॅरस आहेत, म्हणजे काय, एग ले करतात. सेकंड क्लास आहे रेप्टिलिया. तर रेप्टिलिया हे नाव का पडले तर रिपीर म्हणजे टू क्रीप और टू क्रॉल, म्हणजे ते काय करतात, क्रॉल करतात किंवा क्रीप म्हणजे जसं की आपण रांगत रांगत चालतो चारी पायांवर, तशा पद्धतीने हे जे ॲनिमल्स आहेत ते चालतात. त्याच्यामुळे त्यांचं नाव हे रेप्टिलिया ह्या क्लासमध्ये आहे. तर आणि त्याच्यामध्ये काही जे आहेत ते कसे आहेत तर त्यांना लेग्स किंवा लिम्स नसतात, जे पाय असतात त्यांना लिम्स म्हणतात, तर ते नसतात, पण तरीसुद्धा ते ह्या क्लासमध्ये येतात. तर एक्झाम्पल आहेत नाजा म्हणजे कोब्रा, नाग. ओके. हेमिडॅक्टिलस, वॉल लिझार्ड, टर्टल, क्रोकोडाईल, टॉर्टॉईज, ट्री लिझार्ड, क्रेट, वायपर एक्सेट्रा. तर टर्टल आणि टॉर्टॉईज आपण मराठीमध्ये मिनिंग बघितलं तर दोन्हीही कासव असतात, पण त्यांच्यामध्ये डिफरन्स काय असतो हे तुम्ही मला सांगायचं आहे मेसेज करून. ओके. रेप्टिलिया इन्क्लूड crawling animals. These are the first true terrestrial vertebrates. तर हे जे काही आहेत रेप्टिलिया क्लासमधले जे काही ॲनिमल्स ते कसे आहेत, क्रॉलिंग करणारे आहेत, म्हणजे क्रॉल करतात, दोन्ही पायांवरती चालतात, चारही पायांवरती चालतात. फ्यू मे बी ॲक्वॅटिक और सेमी ॲक्वॅटिक, ऑल्सो फाउंड इन मार्शी एरिया. तर काही जे कसे आहेत ॲक्वॅटिक आहेत, काही सेमी ॲक्वॅटिक आहेत, आणि काही मार्शी एरिया म्हणजे अशी पाणथळ जागा असते त्या ठिकाणीसुद्धा राहतात. तर जसं की आपण बघितले कासव पाण्यात पण राहतात आणि पाण्याच्या बाहेरसुद्धा असतात. त्याच्यानंतर क्रोकोडाईल आहे, मगर. त्याच्यानंतर अजून काही आहेत, लिझार्ड आहे, स्नेक आहेत. लोकोमोशन ऑकर्स बाय लिम्स. The limbs are pentadactyl and digits bear claws. तर त्यांचे जे काही लिम्स असतात पाय, तर त्या पाय कसे असतात, आपल्याला जशा पद्धतीने बोटं असतात तशाच पद्धतीने त्यांचं जे काही क्लॉज असतात ते प्रेझेंट असतात, पण त्यांच्यावरती कसं असतं ते आपली बोटं प्रत्येक वेगवेगळी असतात तशी त्यांची नसतात, तर सगळी बोटं एक टिश्यूजनी किंवा असं मसल्सनी ते जॉईंट झालेले असतात. स्नेक्स आर लिम्बलेस. स्नेक क्रॉल ऑन देअर बेली. तर स्नेक्स कसे असतात, लिम्बलेस असतात. स्नेक्सना कुठल्याही प्रकारचे लेग्स नसतात, पण ते कसे काय क्रॉल करतात, तर त्यांची जी काही बेली असते, त्यांचं जे काही मिडल पार्ट असतो त्याच्या थ्रू ते क्रॉल करतात. हे पण ॲनिमल्स कसे आहेत तर पॉयकिलोथर्मिक आहेत, म्हणजे सराउंडिंगच्या नेचरसोबत त्यांचं जे काही एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरनुसार त्यांचं पण टेम्परेचर चेंज होतं. लिझार्ड्स अँड स्नेक्स शेड देअर स्किन पिरियॉडिकली. तर जे काही लिझार्ड आहेत आणि स्नेक्स आहेत ते त्यांची स्किन शेड करतात, म्हणजे रिमूव्ह करून टाकतात. जसं की मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की साप काय करतात तर कात टाकतात किंवा मेण टाकतात, आपल्याला दिसतं बऱ्याच ठिकाणी कुठे ना कुठेतरी. तर ते काय असतं, त्यांची स्किन शेड आऊट करून टाकतात, रिमूव्ह करतात, आणि त्यांची मग नवीन स्किन तयार होते. हार्ट हॅज टू कम्प्लीट ऑरिकल बट वेंट्रिकल आर इनकम्प्लिटली पार्टिशन. तर जे काही हार्टमध्ये ऑरिकल टू कम्प्लीट असतात, 2 ऑरिकलचे चेंबर प्रॉपर असतात, पण वेंट्रिकलचे चेंबरचं पार्टिशन नीट प्रकारे झालेलं नाही आहे. सो हार्ट इज नॉट परफेक्टली 4 चेंबर. ओके. तर त्याच्यामुळे परफेक्ट 4 चेंबर प्रेझेंट नसतात. फक्त जे क्रोकोडाईल आहे त्यांच्यामध्ये 4 चेंबर हार्ट आपल्याला बघायला मिळतं. ब्रेन इज वेल डेव्हलप्ड. The olfactory lobes and cerebellum are better developed than those of amphibians. तर ह्यांचं जे काही ब्रेन आहे ते ॲम्फिबियनमधल्या ॲनिमल्सपेक्षा जास्त वेल डेव्हलप झालेला असतो. सेक्सेस आर सेपरेट अँड शो प्रॉमिनंट सेक्शुअल डायमॉर्फिझम.
तर जे काही मेल बॉडी आणि फिमेल बॉडी हे टोटली डिफरंट असतात. त्याच्यानंतर हे कसे आहेत तर ओव्हीपॅरस आहेत. फक्त जे काही वायपर आहेत वायपर स्नेक तर ते विव्हीपॅरस आहेत, म्हणजे एग ले करतात. आणि बाकीचे सगळे काय जे काही वायपर्स आहेत ते त्यांच्या यंगवन्सना बर्थ देतात आणि बाकीचे आहेत ते एग ले करतात. आणि त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची पॅरेंटल केअर असते, म्हणजे एग ले करून झाले की त्या एगमधून त्यांचे यंगवन हॅच होईपर्यंत बाहेर पडेपर्यंत त्यांच्यावरती पूर्ण केअर घेऊन लक्ष ठेवून त्यांना वाढवतात. थर्ड क्लास आहे एव्ज. तर एव्ज म्हणजे काय तर बर्ड्स. जे काही सगळे बर्ड येतात, पक्षी येतात, ते सगळे ह्या क्लासमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल पिजन, पॅरट, फाईटलेस बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच, किवी, पेंग्विन, क्रो, वल्चर, स्पॅरो एक्सेट्रा. आता इथे फक्त काही लिमिटेड नावं एक्झाम्पल म्हणून दिलेली असतात, पण ह्याच्यापेक्षा पण खूप सारे बर्ड्स असणारे सगळे ते सगळे ह्याच्यामध्ये येतात. 4 limbs आर मॉडिफाईड इंटू विंग्स फॉर फ्लाईंग. हाइंड लिम्स आर फॉर वॉकिंग. तर पुढे 2 पाय आणि पाठी 2 पाय असतात. तर पुढचे जे काही 4 limbs असणार आहेत, पुढचे लेग, तर ते विंग्समध्ये कन्वर्ट झालेत. कशासाठी तर फॉर फ्लाईंग, ते फ्लाईंग करता यावं म्हणून. आणि जे काही पाठचे लिंब हाइंड लिम्स आहेत ते जसेच्या तसे आहेत वॉकिंगसाठी. ओके. ॲक्वॅटिक बर्ड्स हॅव वेब्स बिटवीन देअर टोज. तर जे काही पाण्यातले बर्ड्स असतात तर त्यांचे जे काही टोज असणार आहेत, जे तळवा आहे तो पूर्णपणे तळव्याची जशी आपली बोटं असतात तसेच त्यांचं जे काही बोटांसारखं स्ट्रक्चर असतं ते एकमेकांना अटॅच झालेलं असतं. कशाने तर वेब्सने. ओके. बॉडी स्ट्रीमलाईन टू रिड्यूस रेझिस्टंट ड्युरिंग फ्लाईट. तर त्यांची बॉडी स्ट्रीमलाईन बोट शेप बॉडी असते. का तर जेव्हा ते फ्लाईंग करतात तर त्याच्यावेळी त्यांचं जे काही वेट आहे ते रिड्यूस व्हायला पाहिजे आणि पूर्णपणे बॅलन्स राहायला पाहिजे म्हणून. तर हे बर्ड्स जे आहेत ते कसे आहेत तर होमिओथर्म्स आहेत. म्हणजे काय, जरी सराउंडिंगचं टेम्परेचर बदललं तरी त्यांचं बॉडी टेम्परेचर ते चेंज करत नाहीत. एक्झोस्केलेटन इज मेडअप ऑफ फिदर्स. तर त्यांचं वरचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कशापासून मेडअप झालं आहे, पूर्ण फिदर्सपासून तयार झालेलं असतं. बॉडी इज डिफरन्शिएटेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. ओके. बोन्स आर हॉलो विथ एअर कॅव्हिटीज टू रिड्यूस बॉडी वेट. तर ह्यांचे जे काही बोन्स आहेत ते हॉलो असतात, म्हणजे पोकळ असतात. तसं का असणार आहे तर त्यांना फ्लाईंग करायचं असतं, खूप उंच उंच उडायचं असतं. आणि जर बोन्स जड असतील तर त्यांचं बॉडी वेट पण तेवढंच लगेच वाढणार. त्याच्यामुळे मग त्यांना फ्लाईंग करता येणार नाही. म्हणून मग त्यांच्या जे काही बोन्स आहेत त्याच्यामध्ये कॅव्हिटीज असतात, पोकळी असते. त्याच्यानंतर जसं आपलं माऊथ आहे तसं बर्डचं माऊथ असतं का, नाही. तर त्यांचे जे काही जॉज आहेत ते कशामध्ये कन्वर्ट झालेले आहेत, बीकमध्ये कन्वर्ट. त्यांना चोच असते. ओके. आणि त्यांच्यामध्ये टीथ नसतं. तर त्यांच्यामध्ये क्रॉप आणि गिझार्ड नावाचं माऊथच्या आतमध्ये स्ट्रक्चर असतं आणि त्याच्याने त्यांचं जे काही फूड असेल ते मॅस्टिगेशन होतं. म्हणजे जसं की आपण काय करतो, दाताने चावतो, पण त्यांना दात नसतात, टीथ नसतात. त्याच्याऐवजी क्रॉप आणि गिझार्ड हे दोन स्ट्रक्चर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ब्लड इज रेड इन कलर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रेड ब्लड सेल. तर ज्या RBC असतात, रेड ब्लड सेल, त्या प्रेझेंट असतात बर्ड्समध्ये, त्याच्यामुळे त्यांच्या ब्लडचा कलर रेड असतो. हार्ट इज परफेक्टली 4 चेंबर. जे हार्ट आहे ते वेल डेव्हलप आहे आणि परफेक्ट 4 चेंबरचं आहे. रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय लंग्स हॅविंग एअर सॅक टू इन्क्रीज द बायन्सी. तर जे काही रेस्पिरेशन आहे ते लंग्सनी होतं आणि त्यांच्या बॉडीमध्ये एअर सॅक्स असतात. तर त्या एअर सॅक्समुळे काय होतं तर जेव्हा ते फ्लाईंग करत असतात तेव्हा त्यांचा बॅलन्स मेंटेन राहतो.
ब्रेन इज वेल डेव्हलप सेरेबेलम फॉर इक्विलिब्रियम. तर जे काही ब्रेन आहे तो वेल डेव्हलप झालेला असतो. सेक्सेस आर सेपरेटेड. पॅरेंटल केअर इज व्हेरी वेल डेव्हलप. तर जसं की आपण बघतो जेव्हा बर्ड एग ले करतात, आपल्या इथे असं घराजवळ वगैरे कुठेतरी घरटं बांधतात आणि तिथे एग ले करतात. आणि ते एग ले केल्यावरती पूर्ण त्याच्यातनं बर्ड्स बाहेर येईपर्यंत तिथेच ते कंटिन्यू असतात. त्याच्यानंतर त्या बर्ड्सना त्यांच्या पिल्लांना पूर्ण फ्लाईंग करता येईपर्यंत त्यांना ते फूड आणून देत असतात. तर हे जे काही आहे ती पूर्ण त्यांची प्रॉपर पॅरेंटल केअर नीट प्रमाणात चालू असते. त्याच्यानंतर काही बर्ड्स काय करतात, सीझनल मायग्रेशन करतात. म्हणजे काय, जसं की आपल्याकडे बीचवरती वगैरे पक्षी आलेले दिसतात, सीगल्स खूप साऱ्या प्रमाणात काही सीझनमध्ये येतात. तर ते काय येतात, तर ते जिकडे राहत असतात तिकडे काही वेळेला काय असतं, तर समजा ट्रॉपिकल रिजनमधले असतील म्हणजे हॉट टेम्परेचरच्या, तर जे काही समर सीझन आहे तेव्हा खूप हाय टेम्परेचर असतं तिकडे, मग ते त्यांना सहन होत नाही म्हणून मग ते मायग्रेशन करतात. म्हणजे तिथून निघतात आणि दुसरीकडे जातात. आणि समजा काही ठिकाणी पोलार रिजनला खूप कोल्ड टेम्परेचर असतं, थंड टेम्परेचर, मग ते विंटरमध्ये एकदम जास्त थंड असतं. त्याच्यामुळे मग तिथे राहता येत नाही म्हणून ते काय करतात, दुसऱ्या ठिकाणी जातात. तर त्याला मायग्रेशन म्हणतात. ओके. आणि त्यांचे जे फिदर्स असतात त्या फिदर्सवरती ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात. आणि ह्या ज्या ऑइल ग्लँड्स असतात त्या काय करतात, तर फिदर्सवरती ऑइल सिक्रेट करतात. आणि आपण जर फिदर बघितलं तर थोडे ऑइली लागतात. तर ते कशासाठी असतं, तर आपण बघितलं बर्ड्स पाण्यामध्ये वगैरे खेळत असतात. मग पाण्यातनं खेळून झाल्यावरती बाहेर येतात तेव्हा फक्त एकदाच ते अंग झटकतात. आणि झटकल्यावर काय होतं, तर जे काही पाणी असणार आहे ते सगळं उडून जातं किंवा निघून जातं. मग त्याच्यामुळे काय होईल, तर त्यांची बॉडी लगेच हलकी होते. म्हणून त्याच्यावरती ऑइल प्रेझेंट असतं. जसं की आपण बघितलं तर ऑइलवरती पाणी टाकल्यावर काय होतं, पाणी राहत नाही किंवा मिक्स होत नाही त्याच्यामध्ये. म्हणून मग ते ऑइल असल्यामुळे पाणी तिथे राहत नाही, लगेच निघून जातं. जर पाणी पूर्ण राहिलं, भिजलेलीच त्यांची बॉडी राहिली तर काय होईल, त्यांना फ्लाईंग करता येईल का, नाही येणार करता. म्हणून मग त्याच्यावरती त्या ऑइल ग्लँड्स प्रेझेंट असतात. ओके. आणि लास्ट क्लास आहे मॅमेलिया. तर मॅमेलियामध्ये आपण जे ह्युमन बिंग आहोत ते सुद्धा येतो आणि बाकीचे जे काही ॲनिमल्स आहेत ते. फॉर एक्झाम्पल बॅट, रॅट, मंकी, कॅमल, व्हेल, ह्युमन बिंग, डॉग, कॅट, एलिफंट, हॉर्स, फ्लाइंग फॉक्स एक्सेट्रा. तर जो व्हेल मासा आहे तो मासा मॅमेलियामध्ये येतो. ओके. आणि हे जे बाकीचे एक्झाम्पल सांगितले ते सगळे मॅमेलियामध्ये येतात. तर मॅमेलिया हे का नाव पडले, तर मॅमी म्हणजे काय, ब्रेस्ट अँड निपल. म्हणजे असं एक त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर असतं जे की त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतात. आणि त्या काय करतात, तर मॅमरी ग्लँड ही मिल्क सिक्रेट करते आणि ते जे मिल्क असेल ते त्यांच्या यंग वन्सना फीड करण्यासाठी यूज होतं. तर त्याच्यामुळे हे जे काही ॲनिमल्स आहेत ते क्लास मॅमेलियामध्ये येतात. तर काही ॲनिमल्स आहेत ते ओव्हिपॅरस आहेत आणि काही आहेत ते विव्हिपॅरस. ओव्हिपॅरसमध्ये प्लॅटिपस, डग बिल प्लॅटिपस हे एक्झाम्पल आहे. आणि विव्हिपॅरसमध्ये कंगारू हे. मॅमेलिया इन्क्लूड द ॲनिमल हॅविंग मॅमरी ग्लँड दॅट इज मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड फॉर द नरिशमेंट ऑफ यंग वन. तर त्यांचे जे काही यंग वन्स, त्यांची जी काही पिल्लं असणार आहेत त्यांना नरिशमेंट देण्यासाठी किंवा त्यांना खायला देण्यासाठी जे मॅमरी ग्लँड आहे ते मिल्क प्रोड्यूस करते. त्याच्यानंतर हे कसे आहेत, तर ओमनी प्रेझेंट आहेत. म्हणजे काय, कार्निवोरस आणि हर्बिवोरस. तर जे काही व्हेज असेल ते पण खातात, नॉन व्हेज असेल ते पण खातात. म्हणून काय आहे, ओमनी प्रेझेंट. मोस्टली टेरेस्ट्रियल, सम ॲक्वॅटिक अँड फ्यू आर एरियल अँड अर्बोरियल. जास्त करून बरेचसे ॲनिमल हे टेरेस्ट्रियल आहेत
आणि काही ठराविक आहेत ते फक्त ॲक्वॅटिक आहेत, आणि काय काय आहेत ते कसे आहेत एरियल. मंकी वगैरे कसे आहेत झाडावरती वगैरे उड्या मारतात ना, मग ते काय आहेत एरियल अँड अर्बोरियल आहेत. लिम्स आर ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड यूज फॉर वॉकिंग, फ्लाईंग, क्लाइम्बिंग, बरोईंग, स्विमिंग एक्सेट्रा. तर जे काही लिम्स आहेत जसं की आपले लेग्स, तर त्याला लिम्स म्हटलं जातं. तर ते जे लिम्स आहेत ते कशासाठी यूज होतो, वॉकिंगसाठी होतो. ह्युमन बिंगमध्ये वॉकिंगसाठी होतो. बॅटमध्ये बॅट म्हणजे काय वटवाघूळ, त्याच्यामध्ये फ्लाईंगसाठी होतं. मंकी काय करतात क्लाइम्बिंगसाठी, ओके, झाडावरती उड्या मारायला, लटकायला वगैरे करतात. त्याच्यानंतर काही जे आहेत रॅटसारखे ते काय करतात बरो करतात, म्हणजे खड्डा खणतात आणि त्याच्यामध्ये जाऊन राहतात बिळात. आणि काही काय करतात तर स्विमिंगसाठी यूज करतात. ओके. बॉडी इज डिफरन्शिएटेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. तर जी काही बॉडी आहे ती किती पार्टमध्ये डिवाईड झाले, हेड, नेक, ट्रंक अँड टेल. आणि हे पण कसे आहेत होमिओथर्म्स आहेत. म्हणजे काय, सराउंडिंगचं नेचरचं टेम्परेचर चेंज झालं तरी ह्या ॲनिमल्सच्या बॉडीचं टेम्परेचर चेंज होत नाही. ओके. आणि ह्या क्लासमध्ये आपण ह्युमन बीइंगसुद्धा येतो. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर, फर, नेल्स, हूव्ज, हॉर्न्स एक्सेट्रा. तर जे काही एक्झोस्केलेटनवरती काय काय प्रेझेंट असतं, आपल्या स्किनवर काय असतात हेअर्स प्रेझेंट असतात. काही ॲनिमल्सच्या फर असते, फॉर एक्झाम्पल कॅट, डॉग, त्यांच्यावरती फर असते. त्याच्यानंतर नेल्स असतात, हूव्ज असतात, हॉर्न म्हणजे शिंग असतात. असं वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. स्किन इज ग्लँड्युलर हॅविंग स्वेट ग्लँड अँड सिबॅशियस ग्लँड. तर स्किनवरती ग्लँड्स प्रेझेंट असतात, जसे की मॅमरी ग्लँड असते. स्वेट ग्लँड काय करणार आहे, स्वेट प्रोड्यूस करते, जसं की आपल्याला स्वेट येतो, घाम येतो. त्याच्यामुळे काय होतं तर जे काही बाहेरचं किंवा वेगवेगळे बॅक्टेरिया वगैरे असतील ते त्याच्यामुळे कील होऊन जातात. त्याच्यानंतर ऑइल ग्लँड्स असतात काहींमध्ये. दे हॅव एक्सटर्नल इयर पिन्ना. तर एक्सटर्नल इयर आपल्याला आहेत ना, तसेच सगळ्या ॲनिमल्सना, मॅमेलिया क्लासमधल्या सगळ्या ॲनिमल्सना एक्सटर्नल इयर पिन्ना असतात. दे शो हेट्रोडोंट डेंटिशन. तर आधीच्या ॲनिमल्समध्ये आपण जे काही बघितले ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप डेंटिशन नव्हतं. तर आता पुढे काय झालं आहे, हे जे मॅमेलियामध्ये सगळ्या ॲनिमल्सना प्रॉपर डेंटिशन असतं, सगळे नीट व्यवस्थित दात असतात. ब्लड इज रेड इन कलर. तर ब्लड कसं आहे रेड कलरमध्ये, रेड कलरमध्ये का असणार आहे, कारण त्यांच्यामध्ये RBC रेड ब्लड सेल्स प्रेझेंट असतात. हार्ट इज व्हेंट्रल इन पोझिशन अँड 4 चेंबर्ड. हार्ट कसं आहे 4 चेंबरचं आहे. रेस्पिरेशन टेक्स प्लेस बाय लंग्स. तर रेस्पिरेशन कशाने केलं जातं, लंग्स थ्रू केलं जातं. ब्रेन इज हायली डेव्हलप. फ्यू मॅमल्स आर ओव्हिपॅरस, फॉर एक्झाम्पल डकबिल, प्लॅटिपस. तर फक्त काहीच मॅमल्स असे आहेत की एग ले करतात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे डकबिल, प्लॅटिपस. इथे जे दाखवलं आहे बीवाली जी डायग्राम दाखवले, ऑर्निथोरॅन्कस, हे काय आहे डकबिल प्लॅटिपस आहे आणि ते फक्त एग ले करतात. सम हॅव पाउचेस फॉर द डेव्हलपमेंट ऑफ इमॅच्युअर यंग वन्स. दीज आर कॉल्ड ॲज मार्सुपियल्स. फॉर एक्झाम्पल वॉट, कंगारू. तर जे काही कंगारू आहेत ते काय करतात, सगळ्यांना माहिती आहे ना, त्यांच्या स्टमकच्या इथे पाऊच असतं. तर त्या पाऊचमध्ये काय करतात, त्यांचे जे इमॅच्युअर यंग वन्स असतात, जे त्यांची पिल्लं असतात ती इमॅच्युअर असतात, त्यांची डेव्हलप चांगली झाली नसते, तर त्यांना तिथे त्या पाऊचमध्ये ठेवून त्यांची पूर्ण वाढ करतात. ओके. मेजॉरिटी ऑफ मॅमल्स आर प्लासेंटल अँड व्हिव्हिपॅरस. तर आणि बाकीचे सगळे जे काही मॅमल्स आहेत ते कसे आहेत व्हिव्हिपॅरस, म्हणजे त्यांच्या यंग वन्सना डायरेक्ट बर्थ देतात, एग ले नाही करत. फक्त एकच आहे एक्झाम्पल काय, डकबिल, प्लॅटिपस. तर इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स दाखवलेत मॅमल्सचे.
ओके. आणि इथे आपला 4th टॉपिक किंगडम ॲनिमॅलिया हा कंप्लीट झालेला आहे. ओके, थँक्यू.